नमस्कार नाशिककर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नाशिकला लाभलेला भारतीय लष्कराचा दिदिप्यमान गौरवशाली इतिहासाबद्दल. मित्रांनो, म्हणजेच आपण चर्चा करतोय देवळाली आर्टिलरी सेंटर्स बद्दल. देवळाली आर्टिलरी सेंटरची स्थापना ब्रिटिशांनी 1870 मध्ये नाशिक शेजारी असलेल्या देवळाली गावामध्ये केली होती. देवळाली आर्टिलरी सेंटर हे आशिया खंडातील भारतीय लष्कराचे सर्वात मोठे तोफखाना केंद्र म्हणून ओळखले जाते. हे केंद्र नाशिकलाच का करण्यात आले, तर यामध्ये काही भौगोलिक कारणांचा समावेश होता. नाशिक हे समुद्र किनारपट्टी म्हणजेच आंतरराष्ट्रीय बंदर मुंबईपासून साधारणतः 200 किलोमीटर अंतरावरती होते. तसेच पुणे सारखे जे मराठा साम्राज्याची जी राजधानी होती त्यापासून साधारणतः 200 किलोमीटर अंतरावरती होते. आणि ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने म्हणजे मुंबई आणि समुद्र किनाऱ्यापासून साधारणतः इंटरनॅशनल बॉर्डर पासून एकदम ब्रिटिशांच्या टप्प्यामध्ये होते, ज्यापासून ते मुंबई ते लंडन असा इंटरनॅशनल ट्रेड करू शकतील. त्या पाठीमागे दुसरे भौगोलिक कारण असे होते की नाशिक आणि भगूरपर्यंत पसरलेल्या विस्तृत अशा डोंगर रांगा, ज्यामध्ये तोफखान्याची जी सराव आहे तो व्यवस्थित पद्धतीने करता येईल. आणि नाशिकला लाभलेली एक प्रॉपर रेल्वे कनेक्टिव्हिटी, ज्यामध्ये त्यांनी मुंबईपासून आणलेला रेल्वे मार्ग, ज्यामधून नाशिकपासून मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रॉपर रेल कनेक्टिव्हिटी होती. आणि नाशिकचे जे हवामान होते हे लंडनच्या हवामानाशी मॅच होत होते, म्हणजे कोरडे आणि शीतल हवामान असे या संदर्भात. आणि कमी अडथळे असलेला भौगोलिक प्रदेश हे त्या पाठीमागची कारणे होती. देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये बोफर्स, K9, धनुष आणि वज्र यांसारख्या तोफांचे प्रशिक्षण केंद्र घेतले जाते. देवळाली आर्टिलरी सेंटरचे जे महत्त्वाचे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे सर्वत्र इज्जत ओ इक्बाल. त्यानंतर पुढे 1904 साली ब्रिटिशांनी देवळालीमध्येच इंडियन स्टाफ कॉलेजची स्थापना केली होती, ज्यामध्ये लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात होते. परंतु त्यानंतर ते पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा या शहरामध्ये त्यांनी स्थलांतरित केलेलं होतं. देवळाली आर्टिलरीचे अजून महत्त्व वाढवण्यासाठी ब्रिटिशांनी 1941 मध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी हे पाकिस्तानमधील काकुल्या शहरातील जे तोफखाना केंद्र होते ते देवळालीला ट्रेननी ट्रान्सफर केले. त्यानंतर पाकिस्तान प्रांतातील जे तोफखाना केंद्र होते संपूर्ण भारताचे ते त्यांनी पाकिस्तानवरून देवळाली आर्टिलरीमध्ये ट्रान्सफर केले. आणि 1947 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने संपूर्ण तोफखाना केंद्र हे भारतीय लष्कराच्या अंडर ट्रान्सफर केले, ज्यातून संरक्षण विभाग आणि भारतीय लष्कर हे दोघे मिळून देवळाली आर्टिलरी सेंटरचा व्यवस्था बघतात आणि त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर दिले जाते. भारतीय लष्कराची यशोगाथा सांगणारे एक कुमार मंगलम म्युझियम जे देवळालीमध्ये आजही स्थित आहे, ज्यामध्ये भारतीय तोफखानाची माहिती आणि भारतीय लष्कराचा इतिहास या ठिकाणी दाखवला जातो. देवळाली आर्टिलरी सेंटरची मुख्य इमारत ही 1935 ला बांधली गेली असून ती साधारणतः 150 वर्षे जुनी आहे. जी इमारत मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस यांच्याकडून 1 ऑगस्ट 1935 ला 5,000 रुपयांना विकत घेतली गेली होती. मित्रांनो, आपल्या नाशिकला लाभलेला भारतीय लष्कराचा हा दिदिप्यमान गौरवशाली इतिहास म्हणजे देवळाली आर्टिलरी सेंटरची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.